एलिफंटा बोट अपघातामध्ये 2 चिमुकल्यांसह 13 जणांचा मृत्यू, 4 गंभीर, 97 जणांवर उपचार सुरू। मृतांच्या नातेवाईकांना 7 लाखांची मदत। अपघाती नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, प्रत्यक्षदर्शींचा दावा। अनेकांना लाईफ जॅकेट सुद्धा मिळाले नाही अशी माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये खाते वाटप होण्याची शक्यता, मोठ्या खात्यांसाठी रस्सीखेच, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्या विरोधात भुजबळांचं रणशिंग, तर राज्यव्यापी दौरा करणार। दादांनी चर्चा करण्याचं आश्वासन देऊनही केली नसल्याचा आरोप। संघ मुख्यालयात आज आमदारांचं बौद्धिक, शिंदे सेना अजित पवार गटाला निमंत्रण। अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार का, याकडे मात्र लक्ष। प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ अटळ, 15% भार, शासनाला प्रस्ताव।